नमस्कार, मी प्रज्ञा पोहळे. क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. राजकारण हा असा घाट आहे ज्यामध्ये आरोपांचं धुकं, महत्वाकांक्षेचा अवघड चढ, वरिष्ठांच्या नाराजीचं धोकादायक वळण, अनपेक्षित गौप्यस्फोटांची दरड या सगळ्या गोष्टी पावलोपावली असतात. आणि अशा अवघड वाटेवरून जाताना अखंड सावध असावे हे ब्रीद अंगीकारावं लागतं. नाहीतर एखाद्या बेसावध क्षणी एक चुकीची गोष्ट कधी कारवाईच्या खोल दरीत घेऊन जाते हे भल्या भल्यांना कळत नाही. असंच काहीसं राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या बाबतीत घडतंय का हा प्रश्न निर्माण झालाय. एकनाथ शिंदेंनी वेगळी वाट निवडल्यावर त्यांच्यासोबत अविरतपणे चालणारे नेते म्हणून संजय शिरसाट यांच्याकडे पाहिलं जातं. पण सध्या त्यांचीच आणि सोबतच उपमुख्यमंत्री शिंदेंच्या अनेक शिलेदारांची वाट बिकट करणाऱ्या काही गोष्टी सातत्यानं समोर येत आहेत. अधिवेशन काळात त्यांचा पैशाच्या बॅगेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला. गेल्या 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत झालेली वाढही लक्षवेधी ठरतीये. हॉटेल विट्सच्या लिलाव प्रक्रियेतही संजय शिरसाट आणि त्यांच्या चिरंजीवांवर अनेक आरोप झाले. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काल आणि आजही संजय राऊतांनी शिरसाटांचं मंत्रिपद जाईल असं सुतोवाच केलंय. पण त्यासोबतच ही टांगती तलवार शिंदेंच्या अनेक शिलेदारांवर असल्याचंही राऊत म्हणाले. गेल्या काही दिवसात झालेले आरोप, शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक नेत्यांबाबत अधिवेशन काळात आणि त्या पश्चात घडलेल्या घडामोडी, राजीनाम्याचं सुतोवाच, मुख्यमंत्र्यांची जाहीर नाराजी या मुद्द्यांसह आगामी महापालिका निवडणुकीच्या काळातली मोर्चे बांधणी यासह इतरही मुद्द्यांवर मंत्री संजय शिरसाट यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार, आपलं स्वागत आहे. संजयजी, गेल्या 5 वर्षांमध्ये म्हणजे मागची 5 वर्षांची टर्म आणि आता नवीन विधानसभेची सुरू झालेली टर्म याच्यामध्ये जर सगळ्यात जास्त फुटेज कुठल्या आमदारांनं घेतला असेल किंवा खाल्ला असेल तर त्यात पहिल्या 2-3 तुम्ही असाल. म्हणजे पहिली 2.5 वर्ष तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या बरोबरच्या सत्तेत होतात. नंतर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले तेव्हा मंत्री होणार अशा स्वरूपाच्या चर्चांमुळे तुम्ही चर्चेत होतात. आणि आता मंत्री झाल्यानंतर वेगवेगळ्या आरोपांमुळे तुम्ही चर्चेमध्ये आहात. तर आता संजय राऊत असं म्हणाले की याच्याचमुळे आता तुमचं मंत्रिपदही जाणार आहे. तर काय ह्या सगळ्याकडं तुम्ही काय तुमची उत्तर आहेत? हे बघा, माझं चर्चेत येणं हा काय माझा हेतूही नव्हता, त्या पद्धतीने आमची दिशाही नव्हती. आता बॅगचा इतिहास जर पाहिला तर तुम्हाला माहिती असेल, तो उठाव, तो त्यावेळेला शिंदे साहेबाबरोबर जाणं, ते आमदार, त्यांच्यात मी पहिलं पत्र लिहिणं, नंतर मग आल्यानंतर एक जबाबदारी म्हणून प्रेसला समोर जाणं. आणि हे जेव्हा जातो ना आपण, एखादी गोष्ट फेस करायला लागतो, एखाद्या गोष्टीवर बोलायला लागतो, त्या टायमाला साहजिक आहे तुम्हाला दुश्मन हे तयार होत असतात. मी कुणाच्या विरोधात बोललो, मग तो समोरचा व्यक्ती शांत राहील का? तो बोलेलच ना, तो तुम्हाला प्रत्युत्तर देईल. आणि मग काही काळानंतर असं होतं की ह्याचाच बंदोबस्त केला पाहिजे, हा लयच जास्त बोलतोय. मग तेवढे दुश्मन आपल्याला अंगावर घ्यावं लागतात. परंतु हे वैयक्तिक नसतं माझं. मी शिंदे साहेबाची बाजू मांडत होतो, मी माझ्या पक्षाची बाजू मांडत होतो, आम्ही का केलं हे सांगत होतो, आम्ही कसं लढाई लढलो हे सांगत होतो. आणि बाकीचे लोक आमच्यावर वार करत होते. मग तुम्ही पाहताल, मग ते खोक्याचा वार, मग आणखीन कशाचा काय काय सगळे विषय काढायचे. आणि आता यांचं जे काही लाईफ आहे ते उठावं चाललंय तेवढंच मर्यादित आहे. मग येणाऱ्या विधानसभेमध्ये हे नेस्ता नाबूत होतील, संपतील, अशा अनेक वल्गना ते करायचे. आम्हाला जी काही भीती होती, आम्ही त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्याचा त्यांचा जर टेन्युअर जर पाहिला, अहोरात्र काम करणारा म्हणून त्यांनी एक प्रतिमा तयार केली, फिरले प्रत्येक ठिकाणी. आणि आमच्यासारखे जे काही आमदार होते, मग ते भाजपचे असेल, सेनेचे असेल किंवा राष्ट्रवादीचे असेल, त्यांना त्यांनी एक ताकद द्यायचा प्रयत्न केला. परिणाम काय झाला? सत्ता जी या विधानसभेला जाईल असं म्हणणारे जे मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत होते, मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण असावा, मुख्यमंत्र्याचं हे कोण असावं, नाही हा याच्यापेक्षा हा सोबर आहे, मग प्रत्येकजण आपली बाजू मांडत होतं की आमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री कसा होणार. ते ग्राउंड लेवलला घुसतच नव्हते, ग्राउंड लेवलला नेमकं काय चाललंय.
आणि त्याचा परिणाम असा झाला की आम्ही जी काही कामं केली तर त्याच्यामुळे सत्ता परिवर्तन झालं. म्हणजे ज्या एकनाथ शिंदे साहेबांचं तर काही अस्तित्वच राहणार नाही असं ज्यांना वाटत होतं. किती जागा लढवल्या हो आम्ही? 80. जिंकल्या किती? 60. यांनी जवळपास किती लढवल्या? 100. जिंकल्या किती? 20. हा रेशो कुठं पाहाल का नाही तुम्ही? अहो माझ्या बाबतीत तर असं झालं, हे मी बोलतो ना चॅनलवर, तर त्याचा परिणाम असा झाला, उद्धव साहेबांनी तर डायरेक्ट सांगितलं जिल्ह्यातल्या सगळ्या सीट पडल्या तरी चालेल, परंतु संजय शिरसाट निवडून येता कामा नये. झालं उलटं. संजय शिरसाटही निवडून आला आणि जिल्ह्यामध्ये त्यांना एकही सीट मिळाली नाही. हा त्यांचा जो युगो होता त्या युगोच्या दृष्टिकोनातून ते पुढे वाटचाल तशीच राहिली त्यांची. स्वतःमध्ये जो काही बदल करायला पाहिजे तर त्यांच्याकडून झाला नाही. मग तुम्ही पाहत असाल टोमणे मारणे, टीका करणे, मग त्याच्यामध्ये जे काही शिंदे साहेबांच्या बरोबर जे लोक आहेत 1 2 3 4 5 जे काही टार्गेटवर आहेत, मग त्यांना कुठंतरी आपलं आणायचं, अडचणीत आणायचा प्रयत्न करायचा आणि मग त्याच्यावर चर्चा करायच्या. मग आता संजय शिरसाट अडचणीत आले, आता त्यांचं मंत्रिपद जाणार. कशासाठी? मी दरवेळेला पाहतो ना, याचा त्रास आम्हाला होतो. काही लोकांना ती सवय झाली बोंबलायची, परंतु आमच्याकडं तेवढं मन आहे. त्रास कशाचा होतो तुम्हाला? ह्या बातम्या आता तुम्ही ज्या पाहिल्या त्या बातम्या, आता गेल्या अधिवेशनामध्ये चाललेल्या बातम्या, ह्या ज्या बातम्या आहेत त्याच्यामध्ये तथ्य बरं बातमी देतात आणि स्टॉप थांबतात तिथंच. अरे त्याचा पिछा तर करा ना. एखाद्यावर एखादा आरोप करताना तुम्ही तर त्या आरोपाचा पूर्णपणे पाठलाग केला पाहिजे आणि ते सिद्ध करून दाखवलं पाहिजे की हा माणूस असाच आहे. पण ते एक ब्रेकिंग न्यूज झाली, एक लाईन लागली, त्याच्यानंतर मग त्याच्याकडे ढुकून पाहायचं नाही. मग कशाला बोलले रे बाबा तुम्ही? मग नंतर चुकलं हे त्यांना माहिती असतं, आपण चुकीचं बोलतो हे माहिती असतं. कोणता आरोप चुकीचा होता तुमच्याबद्दलचा? तुमच्या आता असं आहे की तुमचे फोटोज आले तुमच्याबद्दलच्या, म्हणजे एक तर तुमच्या कुटुंब असं आहे की त्या फोटोच्या बद्दल तर फारच गूढ आहे की तुमच्या घरामध्ये, तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही बसलेले, समोर आता ते बॅगेमध्ये तुम्ही म्हणता कपडे होता, तुमचे विरोधक म्हणतात पैशाची पुडकी होती, ते काय होतं ते डोळे विस्फारणारं असं होतं. आता ते केलं तर तुमच्याच जवळच्या कोणीतरी तो फोटो काढला. आता मी तुम्हाला सांगतो, हे जे मी तुम्हाला सांगितलं ना की एखाद्याच्या मागं षडयंत्र. बेडरूममध्ये माणूस, मी तर बसलेलो होतो, तो व्हिडिओ मी ॲक्सेप्ट केला की त्या व्हिडिओमधला मीच आहे तो. मी असं नाही म्हणलं की तो माझा व्हिडिओ नाही. बरमोडा टी शर्टवर बसलेला आहे, नेहमी बसतो. मग ते बरमोडा टी शर्टवर, शिरसाट बरमोडा टी शर्टवर, मग काय कोट पॅन्ट घालून बसतात का बेडरूममध्ये? तो एक झाला एक पार्ट. तुम्ही तो व्हिडिओ केअरफुली पहा. तुम्ही ह्याच्यातले टेक्निकल सगळे स्मार्ट लोक आहात, एकदा तो व्हिडिओ पहा. तो कसा मॉप केलेला, ते काय AI काय असतो तो प्रकार, तो कसा केला. मला ते घर सोडून 8 महिने झालीत. किती? 8 महिने ते घर सोडून झालेली. त्याच्यापूर्वी कधीतरी तो काढलेला. तो 2023 मधला तो आहे. पण त्याच्यामध्ये असंही म्हणतात की 2023 मधला आहे, पण 23 मध्ये सुद्धा तुम्ही सत्तेतच होतात. आता असं आहे की त्या काळामध्ये त्यावेळेला तुमच्या बेडरूममध्ये एवढे पैसे असणं, तर तो प्रश्न तर विचारतीलच ना. मला एक सांगा, सपोज आता तो व्हिडिओ तुम्ही खरा धरून चाला, मी तो तुम्हाला एक सांगतो, तो चुकीचा आहे, मॉप केलेला आहे, तो काय ह्याच्याने तो मिक्स केलेला आहे. तुम्ही व्हिडिओ पाहाल ना तुम्हाला लक्षात येईल. कांडेकरजी मला एक सांगा, घरी आलेलो आहे मी, बेडरूममध्ये बसलो आहे, माझ्याकडे पैशाची बॅग आहे, चेन खोललेली आहे, पैसे दिसत आहेत. हा कोणता प्रकार असतो? घरात माणूस चेन खोलून वाह वेलकम पैसे बघा, असं कधी होतंय का हो? नाही, असंही होऊ शकतं ना की अरे पैसे आपल्याकडे आलेत, चला बघू किती पैसे. अच्छा ठीक आहे, बघितलं, नजर शांत झाली आणि बसले, असंही होऊ शकतं ना. हा मोठा जोक झाला तुमचा. हे घडवायचं असेल ना त्या टायमाला मग मी कधी कधी मजाकमध्ये बोलतो, अरे काय एवढे 10-15 लाख रुपये दाखवून माझी इज्जत घालवली, दाखवायचे तर चांगले तर दाखवायला पाहिजे. हे प्रॅक्टिस आहे. आता त्याच्यामुळं काय झालं, तर आम्हाला आमच्या सरकार तर अलर्ट राहावं लागलं.
आता कोणताही माणूस घरात येऊ द्यायचा पण नाही. मुळामध्ये असं की हा फोटो काढला कोणी, तुम्हाला तर कळलं असेल. ते मला माहिती आहे. कांडेकरजी तुम्हाला एक सांगतो, हे आता चाललं अशातला भाग नाही. तुमच्या चॅनलवर सांगतो, मंत्रिपदाचं नाव दुसऱ्या दिवशी डिक्लेअर होणार होतं. एक दिवस अगोदर एकाने अशा महाशयाने कोणी केलं ते मला तसं नाव मला माहिती आहे. शिंदे साहेबाकडे एक काय म्हणतात त्याला व्हॉट्सअपवर काही टाकलं आणि सांगितलं की संजय शिरसाटला जर मंत्री केलं ना तर दुसऱ्या क्षणाला आम्ही ते मीडियासमोर घेऊन जाणार आहोत. आता कोणताही राजकीय नेता आपल्या पक्षाची बदनामी होऊ देईल का? नाही. मला शिंदे साहेबांनी बोलून घेतलं, संजय ते असं असं आलंय. मग साहेब हे कुठं आहे सर्व? आणि तुम्हाला माहिती आहे खरं काय होतं त्याच्यामध्ये? चॅटिंग, ते काय त्याचं व्हॉट्सअप चॅटिंग किती 20-22 पानाचं. मी कधी व्हॉट्सअप पाहत नाही लवकर. तुम्ही जरी केलं तर मी पाहणार नाही. तुम्ही व्हॉट्सअप केलं करण्याऐवजी मेसेज केला तर एखाद्या टेक्स्ट मेसेज वाचेल मी. 20-22 पानाचं. आणि काय होतं त्याच्यात? काय काय मॅटर होतात, किती मोठं होतं मी तर काही वाचलं नाही. सुरुवात वाचली असेल ना, म्हणजे भानगडी होत्या, पैशाच्या भानगडी, कुणाशी संबंध काय. नंतर ते नंतर एका याच्या आपल्या इथलचं कोणीतरी आहे मुंबईचा, त्याने त्याच्या पेजवर काहीतरी टाकलं होतं. मी ते वाचलं पण नाही. ज्याच्याशी आपला काही संबंध नाही, कधी मी व्हॉट्सअप केलेला नाही, काय हे मी त्याला ज्याशी. मग त्यांनी एक्सपर्टला बोलवलं. म्हणे काय म्हणे उद्या जर आपल्या पक्षाची बदनामी झाली तर काय होईल? मग मी थोडासा वैतागलो. अरे राजकारणामध्ये 42 वर्ष आम्ही काम करतोय, जीव तोडून काम करतोय, घराकडे पाहत नाही, मुलाबाळांकडे पाहत नाही, आणि कोणीतरी एखादा व्हॉट्सअप टाकेल आणि आमचं आयुष्य करिअर बरबाद. मी म्हणलं साहेब हे चुकीचं आहे, कन्फर्म करा. असेल ना मंत्रिपद तर जाऊ द्या, मी आमदारकीचा राजीनामा देऊन घरी जाईल. परंतु कोणी आरोपामध्ये फसून जर मला घरी पाठवायचा प्रयत्न करत असेल तर मी सहन करणार नाही. तुमच्या माहितीचं सांगतो, त्यांनी ते व्हेरीफाय केलं, ते कसं चुकीचं आहे ते त्यांना समजलं. तरी मी देवेंद्र फडणवीसांकडे गेलो. म्हणलं असं असं झालेलं आहे, उद्या तुम्हाला अडचण येतं कामाला. फडणवीस साहेब म्हणे अरे असे लय येतात रे म्हणे, हे का तुझ्याच बाबतीत आलं आहे का? अनेकाच येतात, बिंदास राहा, माझा तुला 100% पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस स्वतः बोलले. हे असं एखादी घटना तुम्ही राजकारणामध्ये कुणाला मायनस करण्यासाठी करत असाल, परंतु तुम्ही हा कधी विचार केलाय का त्याचा करिअर तुम्ही एका क्षणामध्ये खाली आणण्याचा प्रयत्न करताय? कशासाठी करताय? खरं असेल समजू शकतो. तुम्ही असं असे धंदे करून, हे पहिल्यांदा घडलं नाही. माझ्या राजकीय जीवनामध्ये मला 2 वेळेला महापौरची संधी आली होती शिवसेना प्रमुख असताना. ऐन वेळेला काटल्या जायचं. का? हा नको ना, हा आला तर कुठंतरी वरचढ होईल. पण हे इथं लिहिलेलं आहे ना, तर त्याला कोण हे करणार आहे? नाही झालो महापौर मी. 10 वर्ष मी नगरसेवक होतो, 2 वेळा सभागृहानंतर राहिलो. हे जे हे चालतात ना हे संकट, हे एकमेकावर कुरघोडी करणं किंवा एकमेकाला डॉमिनेट केलं तर आपण पुढे जाऊ, या महत्त्वाकांक्षा पोटी जे काय असे करतात ना, एक दिवस त्याच्यात ते फसतात. नाही, पण असं म्हणतात की धूर आहे तर आग तर असेलच ना कुठंतरी. म्हणजे आता उदाहरणार्थ जेव्हा तुमच्यावर आरोप केले जातात, आता हल्लीकडेच ते हॉटेलचं एक प्रकरण, तुम्ही ज्या पद्धतीनं ते सगळा व्यवहार झाला, मुळामध्ये लोक तर म्हणजे जे प्रश्न विचारणारे आहेत त्यातला एक तर प्रश्न हा की तुमच्या मुलाच्या आणि पत्नीच्या नावावर गेल्या तुमच्या इलेक्शनच्या ॲफिडेव्हिटमध्ये किती उत्पन्न होतं, आणि अशी अचानक काय जादूची कांडी तुम्हाला सापडली की आता इतक्या मोठ्या रकमेचे व्यवहार करून ते अशा प्रॉपर्ट्या घेत आहेत. मुळामध्ये हा पैसा आला कुठून? काय माहिती का, आपण स्टार्ट पाहतो, पहिली पाहतो आणि आताचं पाहतो, मधला हा जो काय डिफरन्स आहे ना हा पाहत नाही. तुमच्यावर कर्ज किती, कुणाच्या एंट्री कशा आल्यात हे काही पाहत नाही. तुमची पहिले गेल्या वेळेला शपथपत्रात प्रॉपर्टी किती होती? 3 कोटी होती. मग ते 33 कोटी कशी झाली? 10 पट वाढ कशी झाली? हाच डायरेक्ट प्रश्न विचारतात. मधला तुमच्यावर लोन किती आहे, काय किती, काही विचारतात नाही. तुम्ही कर्जात आहात. आता हे मी शपथपत्रात दिले ना, बरं त्याच्यात बँकेचे स्टेटमेंट असतात ना, हे खोटं बोलून चालत नाही ना.
जर त्याच्यात एखादी गोष्ट खोटी निघली तर माझी आमदारकी जाते. म्हणून जे आहे ती वस्तुस्थिती द्यावी लागते ना. त्यात 26 कोटी रुपयाचं कर्ज आहे. प्रॉपर्टी किती वाढली? 10 पट. हॉटेलचं जे प्रकरण काढतायत ना, मी तुम्हाला सांगतो, मुद्दाम तुम्हाला ते कळावं की काय काय प्रकार काय. एक हॉटेल 4 लोकांनी मिळून उभी केली 30 वर्षापूर्वी, वेदांत विट्स हॉटेल. 30 वर्षापूर्वी भाग भांडवलदार घेतले 250, 300, 400 काय जे असतील ते हॉटेल काही चालली नाही. मग त्या सगळ्यांनी जे म्हणजे शेअर्स होल्डर होते ते कोर्टात गेले. ते म्हणले की आमचे पैसे आम्हाला परत द्या. जागा खाजगी आहे. कोर्टाने निर्णय दिला की या जागेचा लिलाव करा, म्हणजे हॉटेलचा लिलाव करा. 1 वेळा टेंडर निघालं, 2 वेळा निघालं, 3 वेळा निघालं, 4 वेळा निघालं, 5 वेळा निघालं, 6 वेळा निघालं, कोणी भरलं नाही. रक्कम तीचा 6 वेळा कोणी भरलं नाही. 7व्या वेळेला मी विचार केला, आम्ही 2-4 पार्टनरला घेतलं. मी म्हटलं आपण एक काम करू, सगळे मिळून एक करू. रक्कम कोर्टाने ठरवली. हे विद्वान काय म्हणतात, रेडी रेकनरपेक्षा कमी भाव कसा ठरवला. ते का सरकारी प्रॉपर्टी आहे का? तुम्हाला विचारायचं तुम्ही त्या कोर्टाला विचारा ना, किंवा जे शेअर्स होल्डर आहे त्यांनी कोर्टाला विचारलं पाहिजे. तुम्ही तर तिसरेच, तुमचा काही संबंध नाही त्याच्याशी. 25% जे शेअर्स होल्डर होते ते वारले बिचारे. 30 वर्षापूर्वी जे शेअर्स होल्डर होते ते कुठे आता? 25% ते गेले. पण तुम्हाला विचारायचा अधिकार कोर्टाला आहे ना, तर तुम्हालाही नाही आहे, तर शेअर्स होल्डरला आहे. मग आम्ही त्या 25% रक्कमपैकी बोली लावण्यासाठी 10-15 लाखाची रक्कम भरली, बोली लावली. त्यात आम्ही सक्सेस झालो. आम्हाला 25% रक्कम भरायला 30 दिवसाचा कालावधी. अरे मला पैसे भरू द्या ना. मग विचारा ना कुठून पैसे आले. की महाभागलाही बोलायला आले, अमित शहाने पैसे दिले का, एकनाथ शिंदेने पैसे दिले का. अरे तो व्हाईटचा व्यवहार कोर्टात भरायचे पैसे राजा हो. हा काय ब्लॅकचा सौदा नाही आहे. कोर्टामध्ये तुम्हाला द्यायचे ते पैसे. त्याच्याच पहिले बोबला लागले. त्याच्यानंतर आम्ही असं केलं तर 5 जण 3-3 कोटी रुपयाचा कसं तरी ॲडजस्टमेंट करून 3-3 15 कोटी रुपये भरले. उरलेले 75% जी रक्कम आहे, करंट रनिंग प्रॉपर्टीला 75% लोन बँक देते. बँकेशी बोलणं झालं आणि त्याचा फेडाचा कालावधी 7 वर्षाचा, 7 ते 8 वर्षाचा. त्याच्यानंतर आमचं प्रॉफिट जर वात्यातून आम्ही तरलो तर आमचं प्रॉफिट सुरू होणार आहे 8 वर्षानंतर. 150 कोटीची प्रॉपर्टी 70 कोटीला घेतली. किती भ्रष्टाचार झाला. आता ती प्रॉपर्टी आम्ही विड्रॉ झालो. आता पुन्हा टेंडर काढा. 150ची आहे ना, तुम्हाला वाटते ना, तुम्ही 100ला तर घ्या, 90ला घ्या, 80ला घ्या, तुम्ही घ्या ना. मी त्यांना म्हटलं मी पेढे वाटतो तुमच्या नावाने. परंतु आरोप करताना असं केलं की सरकारचं काहीतरी झालं आणि सरकारला यांनी फसवलं. सरकारचा आणि त्या प्रॉपर्टीचा काही संबंध आहे का? खाजगी मालमत्ता कोणी कितीला विकत घ्यावी, कोणी कितीला विकत द्यावी, आणि त्याच्यात कोर्ट जाऊन मॉनिटरिंग करत आहे, तुम्हाला अधिकार कोणता पोचतो? पण बघा, इतके मोठे हॉटेलमध्ये त्या हॉटेलचा फोटो दाखवतात, इतकी मोठी प्रॉपर्टीचा भ्रष्टाचार यांनी केला, इतके मोठे पैसे कमवले. काय? पण बातमी चालली, त्रास तर झाला आम्हाला. 15 लाख रुपये तर गेले माझे. बदनामीची बदनामी, पैशाचे पैसे गेले. म्हणजे आपण एखाद्या माणसाने उभं राहायचा प्रयत्न करूच नाही. अशा प्रकारे जर उभं राहायचा प्रयत्न केला, 8 वर्षानंतर आपल्याला जर त्यातून प्रॉफिट मिळत असेल, तेही करू नये. मग काय करायचं? राजकारणाचा धंदा समजायचा, इतर धंदे करायचे नाहीत. तुम्ही काय इतर धंदे करता? हेच आहे ना, अशा काही सुरुवाती करतात ना, त्या टायमाला अडचण येतात. म्हणून आता कोणता धंदा करायचा हे कधीच कुणाला सांगायचं नाही. आता मी ठरवलेलं आहे, काहीच बोलायचं नाही. पण संजयजी, म्हणजे एकूण आत्ताच्या राजकारणामध्ये तुम्हीही कोण्या एकेकाळी संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालवत होतात. करेक्ट. मला नाही, खरं तर महाराष्ट्रालाच हे कोडा असेल
की असं काय आहे रिक्षा चालवण्याच्या धंद्यामध्ये की त्यातनं राजकारणात आले की सगळे मोठे होतात. म्हणजे आपल्याकडे ड्रायव्हर असलेल्यांची संख्या इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये यशस्वी झालेल्यांची, तर त्यांना कसं हे साधतं? हा प्रश्न तुम्ही धीरूभाई अंबानीला कधी विचारला? धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर होते ना काम करत. नाही नाही, मुद्दा असा आहे, मुद्दा असा आता असा आहे की ह्या मंत्रिमंडळाच्या बद्दलचं मी म्हणतोय. राजकारण ते उद्योगामध्येच राहिले. मी राजकारणात आल्यानंतर यशस्वी झालेल्यांच्या बद्दल, आणि ते एकाच वेळेला अनेक जण असल्यामुळं हा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे रिक्षा चालवत होते, प्रताप सरनाईक रिक्षा चालवत होते, बावनकुळे रिक्षा चालवत होते, मी रिक्षा चालवत होतो, असे अनेक जण आहेत म्हणतोय मी. परंतु एक आहे, माणसाला धडपडून जिद्द जर असेल ना. मी रिक्षा चालवत होतो, मी कंपनीमध्ये कामाला होतो, मला 7 रुपये रोज होता. मेहनत 7 रुपये पर डे. कास्मो फिल्म कंपनी आताही अस्तित्वात आहे. नंतर त्याच कामगारचा शेवटला पगार 80,000 रुपये झाला. मेहनत केली नाही, मी भाजी विकली नाही, मी गॅसचे फुगे विकले नाही. अहो, सगळे जेवढे काही कामं करायचे ना, ते सगळे कामं केलेली. माणसाला पुढं जाताना तुम्ही काल जे होते तेच का नाही राहिले, यापेक्षा तुम्ही जर काय केलं पाहिजे जर यशस्वी मेहनत करा ना. तुम्ही एकच झालात. मी कंपनीत कामाला होतो, त्या टायमाला रिक्षा पण चालवायचो आणि कंपनीत ड्युटी पण करायचो. तुमची ग्रोथ कधी वाढवाल का नाही? मग जो अल्लाह दे रहा उसके भरोसे पे ठीक आहे, जितना मिळाला उसमें समाधान, असं जर म्हणलं तर तुम्हाला एक कपडा सुद्धा नवीन घ्यायला तुम्हाला त्रास होईल. म्हणून मी जो काही प्रश्न तुम्हाला क्रॉस केला ना, हा प्रश्न आपल्याच माणसांना विचारला जातो. हा प्रश्न इतरांना विचारला जात नाही. हा प्रश्न राजकारणात असलेल्या सगळ्यांना आहे. कारण राजकारण हा एकच धंदा असा आहे की त्यात आलेला माणूस कधी बुडत नाही. राजकारणात आला आणि गरीब झाला असं तर आम्ही कधी पाहिलं नाहीये. राजकारणात आला तो कुठल्याही लेवलला येऊ, तो वाढत 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 म्हणजे तो 50 कोटी 100 कोटी 1000 कोटी 10,000 कोटीचाच मालक झालेला बघितलाय. एक उदाहरण सांगा की राजकारणात आलाय आणि गरीब झालाय. अहो, माझा एक मित्र होता, अरुण मुगदिया म्हणून होता, वारला बिचारा आता. तो नेहमी असं कडक कपडे घालायचा. त्या टायमाला आम्हाला कपडे नव्हते बरोबर घालायला. त्या टायमाला तो कडक इस्त्रीचे कपड्यात राहायचा. तो मला म्हणता, शिरसाटजी, मी हे कपडे जेवढे इस्त्रीचे घातलेत ना, एवढी जरी सेव्हिंग केली असती तर मी करोडपती झालो असतो. परंतु आयुष्यात नगरसेवक नाही होऊ शकला. तुम्ही राजकारणाला इतकं सोपं इझिली घेऊ नका. नाही, सोपं नाहीच आहे. त्याच्यात काहीतरी असं आहे की ज्याच्यामुळं माया वाढत जाते. माया म्हणजे राजकारणामध्ये असं काहीतरी आहे की जिकडनं चहू बाजूनी लक्ष्मी तुमच्याकडे पाणी भरायला. एक लक्षात घ्या, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तुम्ही जेव्हा राजकारणात येताना नगरसेवक होता, त्या टायमाला तुमच्या आजूबाजूला 4 लोक जमा होतात. ते तुम्हाला गाईड करत असतात. साहब तुम सिर्फ साथ दो, आपण इसमें ऐसा करेंगे, वैसा करेंगे, ऐसा करेंगे, वैसा करेंगे. आमदार जिल्हा परिषद सदस्य झाला तसेच असतात, आमदार झाला तसेच असतात. त्याला क्षेत्र त्याचं जेव्हा वाढत जातं त्या टायमाला त्याला मदत करणारे लोक तयार होतात. आज जर मी कुणाला जर म्हणलं की मला एक 5 लाख रुपयाची मदत आहे पाहिजे, एका सेकंदात मला मिळेल. हाच संजय शिरसाट 40 वर्षापूर्वी 5,000ची मदत जरी कुणाला मागितली असती तर त्याला कुणी दिली असती का? क्षेत्र जसं जसं वाढतं किंवा तुमचा अवधा जसा जसा वाढतो. मी माझी आमदारकीची निवडणूक पहिली, मी 4 निवडणुका जिंकलो. पहिली निवडणूक केवढ्यात जिंकली असेल मी? अत्यंत कमी पैसे, म्हणजे नगण्य. जसे नगरसेवकाला आता लागतात त्यावेळेला नगण्य म्हणजे किती होते? जास्त जास्त 15-1 लाख रुपये झाले असतील आमदारकीची निवडणूक. आत्ताची असतं त्याला नो लिमिट आहे. आता ते सांगितलं तर लफड्यात पुन्हा अडचणीत नवीन वाढ. शिरसाटाने सांगितलं नको बाबा, नको, ती पुन्हा ब्रेकिंग न्यूज नकोच. म्हणून एक आहे की तुम्ही ज्या ज्या स्टेपला जाल ना त्या टायमाला 4 लोक तुम्हाला जोडतात, उद्योगाबद्दल बोलतात, व्यवसायाबद्दल सगळं सांगत असतात, काय केलं पाहिजे असं गाईड करणारे लोक असतात. आणि त्याच्यामुळं तो माणूस त्या पद्धतीने थोडा ग्रीप घेत असतो. म्हणजे थोडक्यात राजकारणात आलं की सिस्टीम कशी वापरायची ते बरोबर कळतं. ते कळालं. हा, मग तुम्ही ते समजा ना. तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही अत्यंत माळ घेऊन बसेल राजकारणात आलं तर माणूस, असं कधी होत नाही. आणि असं जर कोणी म्हणत असेल की मी जपमाळ घेऊन बसलेलो असतो, असं होत नाही. परंतु त्यासाठी मेहनत करावी लागते. आणि जर चुकीच्या मार्गाने तुम्ही कमायला सुरुवात केली ना
तुमचा एंड हा लवकर ठरलेला असतो. तातडीनं तुम्हाला जास्त काळ राजकारणात टिकताच येत नाही. तुम्हाला सर्व तुमचं असलेलं करिअर हे सांभाळून काम करावं लागतं. आपण अनेक लोक पाहतो. तर आम्ही आमच्या काळामध्ये पाहिलेले, आमदार असलेला माणूस सायकलीवर जाऊन तहसीलमध्ये जायचा, लोकांची कामं करायचा. आज कोणत्या आमदाराकडे सायकल राहिली? सगळेजण आता आपापल्या पद्धतीने करतात. आणि म्हणून त्याला ही जोड, सहकार्याची जोड जी आहे ना, ती महत्त्वाची असते. पण असं आहे की पैसे तर सगळ्याच आमदार करतात, पण चर्चा तुमची का होतीये? चर्चेचं आहे ना, मी तुम्हाला पहिलं सांगितलं की हा चेहरा एकदा तुम्ही जास्त असं आहे की तुम्हाला असं कधी म्हणजे निवांत बसला, जसं तुम्ही त्या दिवशी बसला होता बेडरूममध्ये एकटेच, तसे जेव्हा बसलेले असतात तेव्हा असं तुम्हाला याच्याबद्दल कधी वाटतं का की अरे आपण कशाला एवढं जास्त बोलतो? मला तर आता असं वाटायला लागलं की बोलूच नाही. आता मी तुमच्या कट्ट्यावर यासाठी आलो की 2 वेळा बोलवलं नसतं, याच्यातून दुसरं काहीतरी निर्माण व्हायचं आणि तिसऱ्या याला आपण फेस करायला सुरुवात करायचं. काय माहिती का, या बोलल्यामुळं त्रास होतो. पहिले असं वाटायचं अरे चॅनलवर मी दिसलो बरं का, संजय शिरसाट आता दिसला ना. हा आपला चेहरा चॅनलवर दिसण्यासाठी जाहिरात द्यावा लागायची. हा चॅनलवर आपण रोज दिसतोय ना, लोकांना कळतंय ना, चांगलं वाटतं. परंतु कालांतराने कळतं हे दिसणं एवढं सोपं नसतं. तेवढे दुश्मन आपण तयार करतो, तेवढा आपले त्याच्यामुळं हा मानसिक त्राससुद्धा आपल्याला सहन करावा लागतो. मी का बोललो हे कोणी विचारणार नाही, परंतु हा बोलल्यामुळं असं झालं हे सांगणारे अनेक जण भेटतील. वैयक्तिक माझं कुणाच्या दुश्मनी आहे का? मी आजही म्हणतो तो संजय राऊत माझा दोस्त आहे म्हणतो मी. त्याला दुश्मन म्हणतो का मी? कधीच. मी कुणाला दुश्मन मानत नाही. म्हणजे तुम्ही असं दोस्त आहे असं म्हणून जरा दोस्तच आहे बाबा असं करून जरा नाही. बघा, मी तुम्हाला किती दोस्त म्हणलं ना, तुमच्या डोक्यात जे असेल तो प्रश्न तुम्ही विचारल्याशिवाय राहणार आहेत का? नाही बाबा, तू जी माझी दोस्ती ठीक आहे, आपण चहा पिऊ, प्रश्न माझा तुला हा तिरकस असणारच आहे. म्हणून काही लोकांचा स्वभाव जो आहे ना, त्याला किती जरी सांभाळून ठेवलं त्याला सकाळी बोंबलावं लागणारच आहे. म्हणून आपण त्याची काळजी करायची नसते. पण असं आहे की म्हणजे आता हे जे सरकार आहे तर याच्यामध्ये आत्ता असं दिसतंय की तिकडं अजित पवारांना त्यांचे लोक अडचणीत आणतायत आणि इकडे एकनाथ शिंदेना त्यांचे लोक अडचणीत आणतात. रोज काहीतरी भानगडी करतात आणि रोज अडचणीत आणतायत. नाही, असं नाही होत. काही घटना अशा घडतात चुकून, त्याची बातमी होते आणि त्याचा त्रास निश्चितच नेत्यांना होतो. आता माझ्या 1-2 बातम्या आल्या. शिंदे साहेबाला त्रास झाला नसेल, झाला असेल. अजितदादाला झाला नसेल, झाला असेल. परंतु त्या बातमी मागचं सत्य जेव्हा कळतं त्या टायमाला मग याच्या मागचे कोण कोण आहेत याची सुद्धा त्यांना जाणीव होते. परवा तर त्यांनी तुमच्या मीटिंगमध्येही सांगितलं ना की आता जरा, आणि असं त्याच्याबद्दल बोललं जातं की खास करून तुमच्यासाठी होतं की जरा कमी बोला असं. एक तुम्हाला सांगतो, शिंदे साहेबांचा माझ्यावर एवढा विश्वास आहे. मी हे गेल्या 3 वर्षामध्ये कोणतंही स्टेटमेंट दिलं आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं की नाही हे सगळं चुकलं आहे तुझं, असं एकही नाही. उलट एखादा विषय असेल, संजय हा तूच बोलला पाहिजे असं त्यांचा आग्रह असायचा. म्हणून मी तेवढी काळजी घ्यायचो की मला माझ्या नेत्याच्या बद्दल काय बोलायचं आहे, मला माझ्या पक्षाबद्दल काय बोलायचं आहे. एखादी लाईन मी जी चुकीची बोलली ती पक्षाला हानिकारक होईल, माझ्या पक्षाला त्याच्यामुळे त्रास होईल आणि ते मी होऊ देत नव्हतोच. आजही नाहीच. आता असं आहे की काल तुम्ही तुमच्याच राज्यमंत्र्यांशी जे काही पत्रापत्री ते सगळे तुम्ही चव्हाट्यावर मांडली, तर ते काय ते तुमचं हे जे बोलणं आहे त्याच्याशी सुसंगत आहे? सुसंगत त्यात काय चूक? असं आहे की तुम्ही तुमच्या राज्यमंत्र्याशी जर तुमचं काही कोणत्याही बाबतीमध्ये जर समजा म्हणजे तुम्ही त्यांना कामच करू देत नाही अशी त्यांची तक्रार आहे. आता ही बातमी बघा तुम्ही कशी काढली. मी माझ्या राज्यमंत्र्यांना माझे त्यांचे चांगले संबंध आहेत. मिसाळताई माझ्याबरोबर 4 टर्म माझ्याबरोबर आहेत त्या. मी त्यांना सांगितलं तुम्ही मीटिंग घेताना एखादा जर तुम्हाला निर्णय घ्यावासा वाटला तर तो मंजुरी पुन्हा मंत्र्याकडे येण्यापेक्षा मला तुम्ही सांगा, आपण बैठक अरेंज करत जाऊ, त्यात निर्णय घेऊ. तुम्हाला जे काही वाटत तुम्ही घेऊ नका, आपण घेऊ. तसं आपण म्हणजे तसं अखेरला ते कॅबिनेट मंत्रीकडे फाईल जाते, कॅबिनेट मंत्र्याची फाईल सीएम कडे जाते, हे प्रोसेसचा भाग आहे. म्हणून मला त्यांना दुखवणं किंवा त्यांच्याकडून काहीतरी त्यांच्या अधिकारावर काही गदा आणणं हा आमचा विषय नव्हताच. पण ती बातमी चालली गेली. आता
शिरसाटाने त्यांना पत्र लिहिलंत ना? आता लिहिलं ना, तर पण ते आमचा इंटरनल आम्ही एकमेकाला सहकार्य करायचं नाही का? अच्छा, तुम्ही पत्र लिहिता मग काय करायचं आत्ताच्या जमान्यामध्ये? असं मग आता तुम्हाला भेटून WhatsApp करू? सांगून बोलू नाही शकत की अरे आपण ताई आपण एकत्र अहो, बसून नसतं. करू? प्रत्येकाला आपापला वेळ असतो, टाइम असतो, कोण कोणत्या प्रोग्राम मध्ये असतं. एखाद्या वेळेला आपण आपल्या PS ला सांगतो. तुम्हाला अंदाज नव्हता की आपण असं पत्र लिहिलं तर त्याची बातमी होईल, जर पत्र मीडियाच्या हातात गेलं तर? आता कसली बातमी होईल आता याच्यावर आता कधीच विश्वास राहिलेला नाहीये. म्हणून मी आता काय जरी झालं तर आता प्रिकॉशन घ्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं ना की आता नको रे बाबा, बेडरूमचे जर आपला व्हिडिओ होऊ शकतो तर आता सगळीकडे तर शार्प राहिलं पण पाहिजे. आता तर चर्चा म्हणजे बेडरूमच्या, म्हणजे तुम्ही तर त्यातनं नशीबवान की तुमचे तसा आला व्हिडिओ. आता तर चर्चा आहे की कसले व्हिडिओ मंत्र्यांच्या बद्दलचे आहेत, त्याच्याबद्दल ज्या चर्चा आहेत. किती लोक कामाला लागले ना पोट पाण्याला. काय धंदा आता आहे किती यांचा? मंत्र्यांच्या पोटात गोळा आला असेल की आपण तर अरे नाही ते ना जाऊ त्यात. द्या हो. पण हे किती लोक कामाला लागले ना पोट पाण्याला, हा प्रश्न बघा ना. कुठं चाललंय तुम्ही? आणि पण असं आहे की दुसरं जर काय त्यात विषय नाही का? सत्यता असेल, जर त्यात सत्यता असेल, माहित नाही आता खरं खोटं काय ते परमेश्वराला माहिती. पण तर मग आपण म्हटलं पाहिजे की अरे कुठे गेलं राजकारण. आणि फक्त राजकारण नाही तर त्याच्यामध्ये अनेक अधिकारी पण आहेत असं बोललं जातं. असू द्या, जे होईल ते होईल, जे येईल ते येईल, ज्याला भोगायचे ते भोगतील. परंतु तुम्हाला एक सांगतो, या पद्धतीचं नीचतेचं राजकारण कधी कोणी केलेलं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याचं पर्सनल लाईफ असतं, त्यांनी कसं जगलं याच्यावर तुम्हाला त्याच्या हेरगिरी करायला ठेवलं नाही. तुम्हाला जर तुम्ही नेते म्हणून घेत असाल, स्वतःला मोठे नेते समजत असाल, तर तुम्ही महाराष्ट्राचा विचार करा ना. तुम्ही बाकीच्या डेव्हलपचा विचार करा ना. तुम्ही आरोप लावताना हे केलं नाही ते सांगा ना. आज देवेंद्र फडणवीस काम करतात, त्याच्यावर तुमच्या चर्चा होतात. 100 दिवसाचा कार्यक्रम दिला, कसा दिला, किती बैठकी झाल्या, कधी पाहिलं तुम्ही? आढावा कधी घेतलाय त्याचा? दिवस राहतात, 150 दिवसाचा प्रोग्राम दिला देवेंद्रजीने. अहो, ज्या गतीने काम करतोय ना त्याला हे डिस्टर्ब करून मग आता याचा व्हिडिओ येणार. तुमच्या कामकाजावर खुश आहेत का मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री? कामकाजावर आता मला डिसेंबरला आपला शपथविधी झाला, छोटंसं अधिवेशन झालं डिसेंबरचं नागपूरचं. जानेवारी फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प आला. अर्थसंकल्पानंतर आता तुमचा दुसरा हे पुरवणी यादीचा आला. मधल्या काळामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, उर्वरित महाराष्ट्र असेल, प्रत्येक ठिकाणी जाऊन आलो मी. प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथं पोहोचलो. ह्या गोष्टी महत्वाच्या नाही, पण तुमच्यावर खुश आहेत का? कारण निश्चितच खुश आहेत, निश्चित खुश आहेत त्यांना, कारण की मी ते आढावा देत असतो. साहेब माझं प्लॅनिंग काय आहे हे बघा, आणि तुम्ही अपेक्षा माझ्याकडून तेव्हा करा, कमीत कमी 1 वर्षाचा कालावधी ह्या सगळ्या गोष्टीला जे आहेत ना प्रोसेसमध्ये, आणि त्याचा आउटपुट यायला जेव्हा सुरुवात होते त्याला कमीत कमी 1 वर्ष लागतं. मग विचारा तुम्हाला दिलेलं जे काय होतं त्याच्यामधलं तुम्ही काय आम्हाला दिलं आउटपुट. पण असं आहे की या मंत्रिमंडळामध्ये, आता बाकीच्यांच्याकडे जाण्यापूर्वी शेवटचा प्रश्न मी विचारतो, या मंत्रिमंडळामध्ये ज्या मंत्र्याला इन्कम टॅक्सची पण नोटीस आली, ईडीची पण बहुतेक नोटीस आली, अशी कदाचित तुम्हीच? मला नाही आली का? नाही आली का? आता तुम्ही आता ऍड करता का? आली का? नाही आली अजून. नाही, आणखी तर नाही आली. आता पुन्हा ऍड काही करायचं काही इच्छा आहे का काही? आली नाही ना. हे ज्या गोष्टी असतात ना, ह्या गोष्टीचा गवगाव जास्त होतो. हे रुटीन प्रोसेस असते. या रुटीन प्रोसेसला एवढं काहीतरी काही मोठं करणं, मी पहिलंही सांगायचो. ज्या टायमाला ईडी बीडी सगळे फिरायचे त्या टायमाला सांगायचो, प्रत्येकाला सांगायचो, अरे तुम्ही काही केलं नसेल तर तुम्ही घाबरता कशाला? तुम्ही कशासाठी टेन्शन घेत बसता? पण काही लोकांचं असं बघा, आता आम्हाला असं करायला लागले, आम्हाला तसं करायला लागलं, आणि सगळं बाहेर बोंबलत फिरायला लागलेत. आता कोणी आतमध्ये नाही, सगळेच बाहेरच. म्हणजे त्यांनी काही केलं नाही असं त्याचा अर्थ आहे का काय? जे असेल ते असेल, पण तुम्ही फेस करा ना, कशासाठी उगाच बोंबलत बसता? शिरसाटजी, तुम्हाला सामाजिक न्याय मंत्रीचं खातं मिळालंय, पण या खात्यावर तुम्ही खुश आहात का? कारण मध्येच लाडकी बहीणचा निधी तिकडे वळवला जातो. माधुरी मिसाळ तुमच्या राज्यमंत्री आहेत, त्या तुम्हाला न सांगता बैठका घेतात. विरोधकांचे सातत्यानं ज्याच्यावर राजीव सरांच्या प्रश्नांना तुम्ही उत्तरं दिलीत. तुम्हाला जे खातं मिळालं त्याच्यावर खुश आहात का? काही वेगळं मागण्याची शक्यता आहे? एक तुम्हाला सांगतो, या खात्यामध्ये काम करायला संधी, ग्राउंड लेवलला जाणं ज्याला म्हणतो ना, तर ह्याच खात्याच्या मार्फत जाऊ शकतो. बाकीचे इतर खाते जर तुम्ही पाहिलं,
ग्राउंड लेवलशी तुमचा संपर्क तुटलेला असतो. मग कोणतंही खातं घ्या, परंतु या खात्यामध्ये जे दलित पीडित जे वर्ग आहे त्यांच्याबरोबर काम करताना एक वेगळा आनंद असतो. ह्या खात्याचा वापर जो आहे ना त्या पद्धतीने केला गेला नाही. मी आता खात्याचा मंत्री झालो, पहिलं मी काय पाहिलं, हॉस्टेलला एक चक्कर मारली, व्हिजिट केली, आपण दाखवलेली, चेंजेस केलं त्याच्यात मी. आता तुम्ही हॉस्टेल तुम्ही जाऊन पहा आता तिथं काय चेंजेस झालेला आहे. हा एक चेंजेस केला. मुळामध्ये आता या बजेटमध्ये मी 1200 कोटी रुपये फक्त हॉस्टेलसाठी, नवीन हॉस्टेलसाठी ठेवले. 25,000 विद्यार्थी तिथं शिकतील नवीन. आता 50,000ची आमची स्ट्रेंथ आहे, आणखीन 25,000. मी आमदारांना सांगतो, तुम्ही काय निधी मागता माझ्याकडं, हे आम्हाला रस्ता बनवायचा आहे, आम्हाला समाज मंदिर बनवायचं. मी त्यांना सांगतो तुम्ही हॉस्टेल बांधा. मी निधी तसा देऊ शकत नाही, माझ्याकडे निधीची कमतरता आहे. मग तुम्हाला 1 कोटी 2 कोटीमध्ये काही होणार नाही. तुम्ही 10 कोटीचं हॉस्टेल बांधा, एक पिढी तिथं शिकेल ना तर ते तुमचं नाव घेईल ना. माझ्या आमदारांनी माझ्या मतदारसंघामध्ये हे हॉस्टेल बांधलं, त्याच्यामुळे मी शिकू शकलो, मग मी असं झालो, मी तसं झालो. त्या स्टोऱ्या तुमच्यासाठी त्या चांगल्या राहील ना, लाईफ लॉंग. रस्ता 2 वर्षात खराब झाला, कोण विचारणार आहे तुम्हाला. म्हणून हा एक संकल्प केला. मी भीमा कोरेगावला गेलो, तिथं 100 कोटीचा आराखडा तयार केला आहे. कोर्टात केस आहे. मी अण्णाभाऊ साठेच्या गावाला गेलो, आता 30 तारखेला त्याचा निकाल लागणार आहे. तिथं 25 कोटीची तरतूद केली. ज्या अण्णाभाऊ साठेने 1.5 दिवसाच्या शाळा शिकलेला माणूस, परंतु महाराष्ट्रासाठी योगदान दिलं ना, तिथं गेल ते काम करतोय. असे मी अनेक कामं जे आहेत. आता हे वामनदादा कर्डक, बाबासाहेबांची खऱ्या अर्थानं चळवळीला जी काही सपोर्ट केला ते वामनदादा कर्डक. त्या सिन्नरमध्ये त्यांची जागा आहे 2.5 एकर आहे, कोणी पाहत नाही. ज्यांनी समाजाला दिशा दिलेली ना, असे हे सगळे मोठाले लोक. मी त्यांच्या स्मारकासाठी जातो. आता दादासाहेब गायकवाड चांदवडला, त्यांच्या स्मारकांसाठी जातोय. हे लोक समाजासमोर आणखीन मोठ्या प्रमाणात आले पाहिजे. आपण हिंदू मिलसाठी पाहिलं, मी नोएडाला जाऊन आलो, तिथं जाऊन आलो. रमाई माताला वरळीमध्ये त्यांचं ते जागा आहे, ती जागा मी डेव्हलप करतो. हिंदू मिल तर आहेच, ते तर आपण करतोय. रमाईचं काय. शिरसाटजी, तुम्ही आता हॉस्टेल आणि स्मारकं याबद्दल बोलताय, पण जसं आता तुम्ही म्हणालात की सामाजिक न्याय विभागाची परिप्रेक्षा यापेक्षा खूप मोठी आहे. सध्याच्या घटनेवर बोलायचं झालं तर अगदी काल एका दलित मुलाला गाय चोरीच्या आरोपावरून अमानुष मारहाण करण्यात आली, त्याचा डोळा निकामी केला, नाकाचं हाड मोडलं. सामाजिक न्यायमंत्री म्हणून तुम्ही काय पावलं उचलणार? नक्की बघा, अशा ज्या घटना घडतात ना, याचा त्रास समाजाच्या ज्याला म्हणजे मन ज्याच्याकडे आहे, जिवंतपणा ज्याला म्हणतात, त्या सगळ्याला याचा त्रास होतो अशा घटनेचा. या घटना घडू नयेत यासाठी प्रयत्नशील प्रत्येक जण असतात, परंतु कारणं काय असतात माहीत नाही. पण अशा घटना घडू नयेत. आणि आता आमच्या विभागातर्फे आम्ही असं जी काही घटना घडतात त्या ठिकाणी तातडीने उपायुक्त जे असतो आमचे, त्यांना तिथं पाठवत असतो. त्यांना तिथून आम्हाला त्याला काय मदत करता येईल. आता तुम्ही पाहिलं ऊसतोड कामगार ॲक्सिडेंट झाला, पहिले त्याच्याकडे पाहिलं जात नव्हतं. तातडीनं 10 लाखाची मदत आम्ही त्याच्या घरी जाऊन देतो. तातडीनं, मॅक्झिमम एखादा दिवस लेट ती मदत पोहोचायचा प्रयत्न करतो. हे बघा, काम करायला तुम्हाला वाव आहे. आता हे जात पडताळणी समिती, माझ्या पहिले मंत्री नव्हते का होते. महाराष्ट्रात किती अधिकारी असतील? झोन वाईज अधिकारी होते 4 अधिकारी, म्हणजे एका झोनला 1 अधिकारी. नागपूर झोनला 1, विदर्भ झोन, मराठवाडा झोनला 1, असे 4 होते. किती लोड असेल त्याच्याकडे, तो करू शकतो काम? नाही. आता काय केलं मी, आता मी मुख्यमंत्र्यांची विनंती करून, मुख्यमंत्र्याकडून महसूल मंत्र्याकडून विनंती करून 25 अधिकारी ॲड करून घेतलेत. आता माझ्याकडे 29 अधिकारी आहेत. माझा प्रश्न थोडा वेगळा आहे. काल जी घटना घडली त्या घटनेसाठी सुद्धा माझा उपायुक्त तिथं जाईल, तातडीने तिथं काय कारवाई करता येईल तिथं निश्चित करेल, ते सांगितलं तुम्हाला मी. तुम्ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बाहेर पडताना एक कारण दिलं होतं की अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत म्हणून, आणि आता तर अजित पवार दिलेला निधी सुद्धा काढून घ्यायला लागलेत. नवीन वादाला पण पुन्हा तोंड फोडायचंय का? वस्तुस्थिती आहे. बघा, काही गोष्टी ज्या घडतात ना, त्याच्यावर कधीतरी बोललं पाहिजे. मी ते बोललो, माझा तो स्वभाव आहे, मी बोललो.
न तर उगाच मंत्रिपद एन्जॉय करायचं म्हणलं तर अनेक जण करतात. बोललो, त्याच्यातला पर्याय निघाला, मार्ग निघाला, म्हणून शांत आहे. आताही दर महिन्याला 410 कोटी रुपये मी लाडक्या बहीण योजनेला देत असतो. मार्ग निघाला ना, मार्ग निघाला. आणि त्याच्यामुळं कळायला पाहिजे ना मार्ग काय निघाला. एकदम कसे शांत झालात तुम्ही. आता ह्या पुरवणी ह्याच्यामध्ये मला 3,500 कोटी रुपये मिळाले. पुरवणी याच्यामध्ये आता बजेटमध्ये 3,500 कोटी रुपये मिळाले मला. आता माझ्या खात्या इतर खात्याचं मला माहीत नाही. मला 20% फंड रिलीज केला गेला. आता मला काम करता येईल. साधं एखादं टेंडर जरी काढायचं असेल तर 10% रक्कम तिथे लागते. आज मला 20% रक्कम दादाने रिलीज करून दिली. माझं गाडीचं सुरू झाली ना. सरकार अडचणीत आहे, फायनान्शियल आहे, क्लचमध्ये आहे, हे सर्वांना माहिती. परंतु त्याच्यातून मार्ग काढणं आणि त्यावेळेला आमच्या सरकारने सुद्धा थोडंसं सहकार्य करणं त्यांना सुद्धा अपेक्षित असतं. आता तक्रार नाही. आता दादांच्याबद्दल अर्थ खात्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. सगळं उत्तम चाललेलं आहे असं समजायला हरकत नाही. शिरसाटजी, संजय हे नाव आणि शिवसेनेचं काय समीकरण आहे? म्हणजे शिंदे नाही, माझं त्याच्या बरोबर. आणि संजय हे नाव, शिवसेना पक्ष आणि वाद आणि गोंधळ आणि भानगडी काहीतरी, याचा काय संबंध आहे? संजयमध्ये फरक आहेत. तो संजय खोटा बोलतो, मी संजय खरा बोलतो. अरे सगळे संजय शिवसेनेचे जे आहेत ना, एक तुमचं साम्य स्थळ. संजय निरुपम एकदा होता सामनाला, एक संजय राहिलाच. दोपहर का सामनाला होता. त्यानंतर हे संजय राऊत महाशय आलेत. आम्ही गेली 42 वर्ष, आता आमच्याकडे अनेक संजय, आमच्या विधानसभेमध्ये 14 आहेत. तुमच्याकडे संजय राठोड आहेत, तुमच्याकडे संजय गायकवाड आहेत, तुमच्याकडे संजय शिरसाट आहेत, तुमच्याकडे संजय निरुपम आहेत, संजय राऊत आहेत. सगळ्या संजयला दूरदृष्टी आहे. विधानसभेत 14 संजय आहेत. त्या विधानसभेमध्ये 14 संजय नावाचे व्यक्ती आहेत. म्हणून आता शिवसेनेत किती संजय आहेत? जेवढेच आहेत. जे गोंधळ करतात तेवढे संजय शिवसेनेतले आहेत. आता थोडंसं पुन्हा एकदा चाचपणी करावं लागली, एखादा सुटला तर नाही ना. तुम्ही जसं म्हणजे पक्षफुटीनंतर कधी उद्धव ठाकरे किंवा जसं तुम्ही म्हणालात की संजय राऊत माझे मित्र आहेत, तर कधी बोलणं झालं, कधी कनेक्ट झालात तुम्ही, किंवा तिकडनं कधी तुमच्याशी बोलणं झालं की पक्षफुटीनंतर पूर्णपणे संजय शिरसाट पूर्णपणे मातोश्रीपासून लांब गेले? तिथं चित्रपटात तर बघितलं की कसे लांब गेले, पण त्याच्यानंतर कधी कनेक्ट झाला, कधी उद्धव ठाकरेंना बोलला? ते राजा लोक आहेत, आपण कार्यकर्ते आहोत. राजाच्या सैन्यातला एखादा सैनिक बाजूला गेला तर राजाला काय फरक पडतो? आणि ते बोलतात तसं, ज्याला राहायचं त्यांनी राहा, ज्याला जायचं त्यांनी जा. म्हणून आपण सैन्याच्या भूमिकेत होतो, सैनिकाच्या भूमिकेत होतो. म्हणून आपल्यामुळं त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही. ते मोठे लोक आहेत. म्हणून आपण ही काळजी कधी अपेक्षाही करू नये, काळजीही करू नये की आपल्यामुळं त्यांचं काही बिघडलं आहे किंवा ते आपल्याला कधीतरी बोलवतील. ही कशासाठी अपेक्षा करायची? रामदास दानवे मागच्या कट्ट्यामध्ये बोलले की 2 शिवसेना ज्या वेगळ्या वेगळ्या झाल्या त्या एकत्र आल्या पाहिजे, सगळे परत एकत्र आले पाहिजे, ताकद दिसली पाहिजे. हे सांग ना म्हणा उद्धव साहेबाला जाऊन. तुम्ही सांगणार का एकनाथ शिंदे साहेबांना जाऊन? नाही, मी कशाला सांगू. आम्ही तर कधी फुटायच्या मनस्थितीत नव्हतोच ना. पण आम्हाला ते अनुभव आहे की ते होणार नाही, ते ऐकणार नाहीत. हे जेव्हा लास्टच्या घडीला सुद्धापर्यंत आम्ही प्रयत्न केलेत ना. पण त्याच्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक संजय होता, ते असं मोबाईलवर दाखवायचा. काही जे लोक इथं राहिले होते त्यांना, हे बघा आज 14 लोक रात्री तिथून निघणार आहे हॉटेल वेटरच्या ड्रेसमध्ये, असं तर दाखवायचं. असं हे बघा 14 लोक निघतात आता रात्री गोवाट्याहून, सुरतहून. असे मिसगाईड करणारे लोक त्यांच्या आजूबाजूला जे होते ना, त्याच्यामुळे ही अवस्था आलेली. तुम्ही पक्ष म्हणून पाहिलं नाही, या लोकांनी पक्ष विकला बाजूच्या लोकांनी. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं की माझ्या जिल्ह्यामध्ये 2 तिकीटं पक्षाच्या माणसाला, 60 तिकीटं जिसके हात में मिला उसने बेचा. कसा पक्ष चालेल? आम्हाला शिवसेना प्रमुखाने मला पहिल्यांदा जेव्हा तिकीट दिलं ना, अनेक दिग्गज लाईनमध्ये होते, दिग्गज लोक, त्यांचे नाव मी सांगू शकतो पण आता योग्य नाही. बाळासाहेब म्हणले नाही, संजयच उमेदवार राहील. हा सांगणारा नेता होता आमचा तो. आता नेमकं पक्षप्रमुख कोण आहे, क्वेश्चन मार्क आहे. मग सगळेजण आता पर्याय शोधत आहेत. मग तर संजय राऊतला पकडायचं का आणखीन कुणाला पकडायचं? आता मिलिंद नार्वेकरची पोझिशन काय? हे सगळं लोक आता संभ्रमात आहेत.
जे आमदार आहेत ना त्यांना एकदा विचारा तुमची अवस्था काय आहे. तुमची अवस्था काय आहे? एकदम मजेत आहे. ज्या पद्धतीने आम्ही गेलो, ज्या पद्धतीने वागलो, ज्या पद्धतीने आज आहोत, मला वाटतं अशा पद्धतीने जर आणखीन चांगलं काम केलं तर निश्चितच आणखी भविष्यामध्ये आणखीन चांगलं लोकांमध्ये आपण जाऊ शकतो. पण ती काल म्हणजे तुमचेच मित्र 42 वर्षांपासूनचे जे आहेत संजय राऊत, त्यांनी काल 8 मंत्री जाणार, मंत्रिमंडळाची फेररचना होणार असं भाकीत केलेलं आणि त्यात तुमचंही नाव आहे. एक लक्षात ठेवा, त्यांनी सांगितलं म्हणजे त्याचं उलटं राजकारण होणार. मला एक उदाहरण दाखवा तुम्ही तर रोज त्यांचं ऐकता पाहता सर्व. एक त्यांनी सांगितलेलं भाकीत सत्य झालंय याच्यातलं एक उदाहरण मला दाखवा. सरकार जाणार, उद्या पडणार, 8 दिवसांत पडणार, हे होणार, ते होणार, ते होणार, सगळे भाकीतं करून तो थकलेला आहे. तर एकनाथ शिंदे साहेबांवर तर वाटेल ते बोलून थकलेलं आहे. आणि त्यांनी जे जे भाकीतं केले ते सगळे उलटे झालेले आहेत. आम्ही तरी सांगितलं होतं अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार, आले का नाही? अजितदादा पक्ष सोडला का नाही? आम्ही केलेलं भाकीतं या संजयमध्ये त्या संजयमध्ये तो तर फरक आहे. आम्ही जे काही भाकीतं केले तर ते सगळे सत्य झालेले आहेत. पण मग पुढची भाकीतं काय? मंत्रिपद राहणार आहे कायम अबाधित? हे देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब ठरवतील. मी त्याची चिंता नाही करणार. तो अधिकार माझा नाहीच आहे. पण असं आहे की इच्छा तर असू शकते ना. इच्छा काय? इच्छा तर भरपूर असतात. ते सर्व आम्ही नेत्यांवर सोडतो. तो नेत्याने सांगितलं बस तर बस, उठ तर उठ. एखादा आपला सेनापती असतो, त्याचे आदेश जर मानणार नाही तुम्ही तुमच्याच, आम्ही काय संजय राऊत थोडी आहे ना, आमचे निर्णय आम्हीच घेतो असं नाही चालत. नेतृत्व ठरवेल ना. ज्या खुर्चीवर तुम्ही आज बसलात त्याच खुर्चीवर मागच्या शनिवारी दानवे बोलले, जे आत्ता वेदांतने तुम्हाला सांगितलं की दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात ही त्यांची इच्छा आहे. तुम्ही आत्ता म्हणताय की ते त्यांनी जाऊन त्यांच्या नेत्याला सांगावं. कदाचित ते होणं शक्य नाही आहे. पण दानवेंनी एक वेगळी आठवण सांगितली की तुम्ही सगळी मंडळी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ताटात एकेकाळी जेवायचात. तुम्हाला काय आठवण येत? नक्कीच. आणि कोण कोण तुम्ही सगळे, म्हणजे दानवे, तुम्ही आणि कोण? दानवे तसं आम्हाला फार ज्युनियर. मी त्याच्या वार्डामध्ये जेव्हा शाखा उद्घाटन केलं त्या टायमाला तो 8वीला होता. हे त्यांनी सांगितलेलं किस्सा. मला काय तर 8वीचा पूर्व मी थोडी ओळखत होतो. म्हणजे तेवढा ज्युनियर आहे. परंतु त्या काळापासून तोही मला पाहतोय, मी त्याला पाहतोय. म्हणजे ह्या ज्युनियर सिनियरचा फरक नाही करत. परंतु तिथलचा असलेला शिवसैनिक आणि नेता, मग तो चंद्रकांत खैरे असो, अंबादास दानवे असो, जयस्वाल असो, हे सगळं कुटुंब म्हणून आम्ही वावरत होतो. आणि त्याच्यात आम्ही एकमेकांमध्ये फरक करत नव्हतो. आणि ती जी ताकद होती ना, त्या ताकदीच्या जोरावर शिवसेना प्रमुख सांगायचे संभाजीनगर माझं आवडतं शहर आहे. आणि हे प्रकार आता त्यांनी सांगितलं 2 शिवसेना एकत्रित आल्या पाहिजे. बाबा आता राजसाहेबांबरोबर आलेले आहेत, काय त्याच्यात काही प्रॉब्लेम आहे का? काहीतरी त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम असेल म्हणून कदाचित त्यांनी हे वाक्य वापरलं असावं. मग तो जो आत्ता मुद्दा काढलाय, राज आणि उद्धव एकत्र येत आहेत, त्याच्याविषयी तुमचं मत काय? आनंद आहे. 2 भाऊ एकत्र आलेत, मराठी मुद्द्यावर आलेले आहेत. आनंद आहे. आपण जर आता आजच्या घडीला त्याच्यावर भाष्य करणं योग्य पण नाही. उद्या त्यांची युती होते की नाही माहीत नाही. महाविकास आघाडीचं काय होईल माहीत नाही. राजसाहेब काय काँग्रेसचा प्रचार करतील का माहीत नाहीत. म्हणून आज त्याच्यावर भाष्य करून उद्या त्यांचं काय स्ट्रॅटेजी असेल ते पक्षाचे मोठे नेते आहेत, दोन्ही बी मोठे नेते आहेत, ते ठरवतील. आपण चिंता करून काय होणार आहे. म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा देत असतो. जर असं आहे की महाराष्ट्राचं राजकारणाचं जे समीकरण आहे ते संधी बघून वेळोवेळी बदलतं असं पाहायला मिळतं. तर आता जसं तुम्ही म्हणालेत की म्हणजे दानवेंनी म्हणाले ते आनंद होईल त्यांना जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर भविष्यात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट हे एकत्र येणार का? याच्यावर आज भाष्य करणं योग्य नाही. कारण की दरी एवढी वाढलेली आहे आणि संधी पाहून राजकारण हे काय आताच होत नाही आहे. ही परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राला. शरद पवारने किती संध्या पाहिल्यात, सगळ्या संधी बदलू. त्यांना कधी कोणी बोललं का? आणि राजकारणामध्ये असं चढउतार येणं जाणं किंवा हा तिकडे जाणं तो इकडे येणं. आज जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक पक्षामध्ये बघा आलेले काही इन्कमिंग असेल आउटगोईंग असेल ते कधी ना कधी त्या पक्षात होते, या पक्षात गेले, त्या पक्षात होते, या पक्षात गेले. हे चालत असतं. हे न थांबणारं चक्र आहे. म्हणून आता आमचं सुद्धा उद्या काय होईल किंवा शिंदेसाहेब काय निर्णय घेतील त्याच्यावर सर्व अवलंबून असतं. संजयजी,
म्हणजे गेल्या काही काळामध्ये जे अनेक संजय शिवसेनेतले वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत आले, त्यापैकी कोणत्या संजयबद्दल की अरे त्याच्यावर जरा अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं? मी वाटत नाही तुम्हाला? म्हणजे तुम्ही सोडून इतरांच्या माझ्याकडेच फक्त तुम्ही तेवढं कृपादृष्टी ठेवा, बाकीचं काय मला माझ्या टेन्शनचं असं आहे की या सगळे संजय जे आहेत याच्यामध्ये सगळ्यात जास्त चुकला असं तुम्हाला कोण वाटतं? कोणत्या संजयना ते करायला नाही पाहिजे होतं असं वाटतं? काय माहिती का, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे सांगायचं ना, या संजय राऊतने त्या उद्धव साहेबाला एवढं काही कैची ताणलेलं आहे, क्लचमध्ये ज्याला म्हणतो ना, त्याच्यामुळे पक्षाचं नुकसान झालं एवढं निश्चित आहे. त्यांच्या पक्षाचं नुकसान त्यांनी केलं, ठीक आहे, तुम्ही म्हणता ते आपण मान्य करू, पण इकडचेही संजय त्यांच्या पक्षाचं नुकसान करतायत, त्याचं काय? नाही, त्याच्याबद्दलचं निश्चितच शिंदे साहेब काळजी घेत आहेत आणि ते वारंवार त्या पद्धतीने, आता ते एकनाथ शिंदे आहेत, ते जेवढे प्रेमाने बोलतात तेवढे रागवून बोलतात आणि तेवढ्या बाकीच्या सगळ्या त्यांच्याकडेच असलेल्या फॉर्म्युल्यानुसार सुद्धा बोलतात. काय फॉर्म्युला? त्यांना माहिती ना, आता प्रत्येक त्यांचा फॉर्म्युला मला माहीत झाला तर तो अवघड आहे. बरं, असं आहे की या कट्ट्यापासून याच्यामध्ये एक गुगली प्रश्न आहे, म्हणजे असं की तुम्हाला तुमचाच एक लाडका मित्र प्रश्न विचारणार आहे, तो आम्ही रेकॉर्ड केलेला आहे, तर तो प्रश्न आपण बघूया आणि मग त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. माझे मित्र संजय शिरसाट साहेबांनी माझ्या विरोधात कोर्टामध्ये डिफमेशन केस फाईल केलेला आहे, माझी बदनामी झालेली आहे त्याचं त्यांचं म्हणणं आहे. मी खूप सारे पुरावे सादर केले होते, त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही. तर अपेक्षा हे होती की जेव्हा आपण डिफमेशन केस फाईल करतो तर आपल्याला कोर्टाच्या समक्ष जाऊन कोर्टाला कन्व्हिन्स करण्याची आवश्यकता असते की हे आरोपामुळे माझी बदनामी झालेलं आहे, मी डिफेम झालेला आहे, आणि कोर्ट कन्व्हिन्स झाला तर ते एक्सेप्ट करतील. आता 2 डेट्स झाली, आता 23 जुलैला एक डेट होती, ना तुम्ही हजर होते ना तुमचे वकील हजर होतं त्याच्यामध्ये. आता कोर्टाने काय केलं की 16 ऑगस्टला तुमच्या व्हेरिफिकेशनची डेट पुन्हा त्यांनी दिलेली आहे. व्हेरिफिकेशन म्हणजे आपण कोर्टाच्या समोर येऊन सांगा की माझी बदनामी या माणसाने केलेली आहे. माझा प्रश्न आपल्याला हे आहे, आपण कोर्टामध्ये कधी हजर होणार आहे व्हेरिफिकेशनसाठी, आणि त्याच्यानंतर जे प्रोसेस आहे डिफमेशनचा ते लवकरात लवकर सुरू होतील. तर कृपा करून संजय साहेबांनी आपल्या चॅनलच्या मार्फत लोकांना सांगावे की कोर्टामध्ये ते व्हेरिफिकेशनसाठी कधी येणार आहे. निश्चित इम्तियाजजी, तुम्ही चांगले मित्र आहेत माझे आणि एवढी अशीच मैत्री आपली कायम राहो. मी लवकरच कोर्टात हजर होणार आहे आणि ते व्हेरिफिकेशन वगैरे काय आहेत. आता तुम्ही कसं माहिती का, सगळ्या भूमिकेत असतात, तुम्हाला कोर्टाचं जास्त नॉलेज पण आहे. आणि तुम्ही एक लक्षात ठेवा, जेव्हा संजय शिरसाट केस करतो तर ती पूर्णत्वाला नेतो, आणि म्हणून तुम्हाला आता काहीतरी आता केस केली, आता त्याच्यासमोर जायचंच नाही, आता उगाच तरी आपण त्यांना टोचवलंय, त्याच्यात काय दम नव्हता, असं समजण्याचं काहीच कारण नाही. या सगळ्या अधिवेशनच्या काळामध्ये थोडंसं जाणं जमलं नसेल, परंतु मी निश्चितच व्हेरिफिकेशनला जाणार. असं आहे की त्या प्रश्नातून असं लक्षात आलं की तुम्ही फक्त घाबरवण्यासाठी नवे आरोप होऊ नयेत म्हणून आपली ती केस टाकली, प्रत्यक्षामध्ये तुम्हाला काय त्यात रस नाही किंवा तुमच्या केसमध्येच दम नाही? नाही, बिलकुल नाही. कशाबद्दल तुमची बदनामी कशाबद्दल केली असं तुम्ही ते आहात, मी पण आहोत. नाही, तुमची कशात बदनामी केली त्यांनी असं? हे सगळे विद्वानाने जे काही आरोप केलेत ना, MIDCची केस असेल, पण MIDCची जी आणि केस आहे, हॉटेलची केस असेल, एखादी विकत घेतलेली, अहो कारण तर दाखवा तुम्ही काही. नाही, आता उदाहरणार्थ MIDCची जी केस आहे, ते जी मला माहिती मिळाली ती ही की तुम्ही MIDCची जागा घेतलीत, त्याच्यामध्ये तुम्ही एक प्रोजेक्ट करणार होतात, त्याच्यासाठी तुम्हाला ती प्रायोरिटी तत्वानं ती जागा मिळाली, नंतर तुम्ही त्याच्यामध्ये इतक्या लोकांना रोजगार मिळणार, काहीतरी 100 लोकांना रोजगार मिळणार म्हणून असं सांगितलं. त्याच्यामध्ये काहीतरी 100-125 कोटीची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार होतात, आणि ती जमीन तुम्हाला मिळाल्यावर प्रत्यक्षामध्ये तुम्ही त्याचं ते प्रोजेक्ट सगळं बदलून टाकला, आणि आता तिथं तुम्ही गोडाऊन करणार आहात, आणि त्याच्यामध्ये जे 100 लोक नोकरी करणार होते त्याच्याऐवजी काहीतरी 20-40च लोक नोकऱ्या करणार. तर मग जर हे सगळं होतं तर मग ते प्रायोरिटीचा मुद्दा कसा काय त्याच्यात आला? तर तुम्ही वेगळ्या कारणासाठी जमीन दाखवली घेणार म्हणून, आणि प्रत्यक्षात वेगळ्या कारणासाठी वापरताय. आणि दुसरं, त्याच प्रकरणामध्ये तुम्हाला काहीतरी एक फाईन झाला, तो तुम्ही भरलात आणि परत माफीसाठी सुद्धा अर्ज करून ते माफ करून घेतली. त्या 2 आरोपांच्या बद्दल तुमचं काय? एक, तुम्हाला तो जो प्लॉट घेतला होता तो इथेनॉलचा प्लांट आम्हाला टाकायचा होता. माझाच एक मित्र आता
माझ्याबरोबर आमदार आहे, मंत्री होते ते, 120 स्केलचा तो प्लांट होता त्यांचा. त्याच्याकडून मी, तो म्हणे अरे हा प्लांट टाक इथेनॉलचा, आज मार्केट आहे. इथेनॉलचा प्लांट टाकायचा, त्यासाठी एक मी फायनान्स ज्याच्याकडे आहे त्या माणसाला घेतलं. काही कारणास्तव त्याचा फायनान्स थोडासा काही बॅकमध्ये गेला. तो म्हणे मला त्यात इन्व्हेस्टमेंट करता येणार नाही. हालाकी त्याला सबसिडी फार आहे त्याला. नंतर तो जेव्हा वापस गेला तर मी पहिले 25% पुन्हा रक्कम भरलेली आणि काही दिवसात कालावधी असतो त्याचा, पैसे भरावे लागतात. मी क्लचमध्ये आलो, नाही पैसे भरता आले. तो टाईम पिरियड गेला. तर MIDC हा कुणाला सोडत नसते. पर डे 25,000चा फाईन होता. फाईन किती भरला मी? 78 लाख रुपये. सरकारमध्ये असलेला माणूस, त्याचा मित्र, उद्योगमंत्री त्याचा मित्र आहे, एक ॲप्लिकेशन जाऊन त्याला विनवणी करून किंवा आणखीन काही राजकीय वजन वापरून ते माफही करून घेतलं असतं. अनेक लोकांनी केलेले आहेत. मी सुद्धा अर्ज केला, पहिला अर्ज केला. MIDC सांगितलं की ते तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही. ओके, क्लोज मॅटर. 78 लाख रुपये व्हाईटमधले तिथं त्यात भरले, माझ्याकडे पावते. आणि मग त्यांचा पर्पज चेंज करण्यासाठी वेअरहाऊसचा 51 लाख रुपयाचे पुन्हा भरून परमिशन घेतली आणि ती वेअरहाऊसच बांधतोय मी. गैर काय केलं याच्यात? नाही, त्याच्यामध्ये गैर हे की तुम्ही प्लॉट घेतला इथेनॉलसाठी आणि बांधलं वेअरहाऊस. काय करणार? तर तुम्ही जर वेअरहाऊससाठीच तर कदाचित तुम्हाला ते मिळालाच नसता तो प्लॉट. त्या टायमाला जो काही करायचा होता प्रोजेक्ट, हा म्हणजे तुम्ही असं आहे चेंज की करा. म्हणजे मग हा प्रोजेक्ट जो हा आहे तुम्ही तो चेंज बरोबर करू आहे ना, शकता. की तुम्ही ज्याच्यासाठी प्लॉट घेतला हो, बरोबर आहे ना. त्याच्यासाठी न वापरता दुसऱ्यासाठी वापरणं हे गैरच आहे ना. गैर नाही ना. असे अनेक शेकडो उदाहरण तुम्हाला MIDC पण असं मध्ये आहे की पाहिलं. बाकीच्यानी करू, तुम्ही मंत्री आहात, तुम्ही जास्त उदाहरण दाखवून दिलं पाहिजे. मला तेवढा पैसा लावायची माझी कॅपॅसिटी नाहीये, म्हणून काय मी गळफास थोडी घ्यायचा. मला दुसरा प्लांट दुसरा करायचा आहे. MIDC कडे रितसर परवानगी मागितली, त्यांनी ती दिली आणि मी ते काम करतोय. रिझर्वेशन चेंज होणं, आपला प्रोजेक्ट चेंज करणं, हा माझा रिझर्वेशन चेंज करणं हे MIDCचं काम. प्रोजेक्ट चेंज करणं किंवा दुसरा प्रोजेक्ट टाकणं हाही माझा अधिकार. त्या अधिकारामध्ये जर केलं तर त्यात गैर काही नाही. त्याच्यात भ्रष्टाचार कसला आला आहे? मग तो प्लॉट जर मी असाच घेतला असता, दुसऱ्याला विकला असता, मला चांगली रक्कम भेटली असती. मी तो विकला का कुणाला? मी माझा प्रोजेक्ट करतोय ना. विकला तर त्याच्यापेक्षा 2 पैसे जास्तच भेटले असते. नाही, त्याच्यामध्ये असं आहे की म्हणजे त्याच्यामध्ये प्रोपर्टीचा मुद्दा येतो. तुम्ही ज्याच्यासाठी घेतला होता तो तुम्ही होता म्हणून तुम्हाला मिळाला. अदरवाईज MIDC मध्ये आता तर प्लॉट मिळवणं ही इतकी मोठी गोष्ट झालेली आहे, तो तुम्हाला मिळाला. त्याच्यामध्ये दंड झाला, तो तुम्हाला माफ नाही झाला असं, पण त्याच्यामध्ये असं की तुम्ही माफीसाठी अर्जही केला अशा स्वरूपाच्या बातम्या आल्या होत्या. प्लॉट कधी मागितला? तो प्लॉट मागायला हा चालत आताच नाही आलेला, हा सुभाष देसाईच्या काळापासून चालत आलेला आहे. तो मला 2022ला मिळाला. कधीपासून मागतोय मी? हा काय एका दिवसामध्ये झालेला? आज ॲप्लिकेशन केलं, उद्या ते ऑफर लेटर दिलं, परवा दिवशी पैसे भरले, तसे चौथ्या दिवशी नावावर झाला, असं नाही झालं आहे. मला सांगावं लागलं. एकदा तर उद्धव साहेबाकडे मी तक्रार केली, साहेब अहो आम्ही प्लॉटच मागतोय, ते बी अधिकृत मागतोय, पैसे नाही मागत. तोही मिळाला नाही का? तरी नव्हता मिळाला. आता हे उदय सामंतच्या काळामध्ये तो प्लॉट अलॉटमेंट झालेला आहे. पण संजयजी, म्हणजे आता तुमचं राजकारण तुम्ही एवढं बघितलं, तितके चढ उतार बघितले, कोणत्या प्रसंगाने जे आपण करायला नाही पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतं, ज्याच्याबद्दल आता तुम्हाला खेद होतो, पश्चाताप होतो, असं काय आहे? नाही, असा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये एक तर माहिती ना, कधी कधी वाटतं राजकारण पडायलाच नाही पाहिजे. हीच केलेली सगळ्यात मोठी चूक आहे. राजकारणात नसता पडला तर परत ते मुळामध्ये माझ्या घरामधलं कोणी राजकारणात नव्हतं. ना वडील होते, ना भाऊ होते, ना माझ्या पूर्ण खानदानीमध्ये कोणी होतं. आता तो ॲक्सिडेंट असा झाला की शिवसेना प्रमुखांचा एक त्या टायमाचा क्रेज हे डोक्यात कोण घेऊन गेलं तुम्हाला शिवसेनेकडे? मनातूनच. असं नाही, आम्ही 4-5 जण पोरं, वय काय त्या टायमाला 20-21 वर्षाचा होतो मी. आम्ही इथं महाडचं अधिवेशन होतं, तिथं शिवसेना प्रमुखाला भेटलो. अहो साहेब, आम्ही इतके कमी दिवस नाही काढले. तर या सेना भवनमध्ये एका ड्रेसवर 10-10 दिवस झोपणारा हा संजय शिरसाट आहे. शिवसेना प्रमुखाला आठवड्यातून 2-2 वेळा भेटणारा. खैरेंना विचारा,
लोक शिवसेना प्रमुखाला जवळून पाहण्यासाठी तरसत होते. आम्ही शिवसेना प्रमुखाबरोबर 2-2, 3-3 तास बसत होतो त्या काळात. शेवटच्या काळात सुद्धा हा मकरंद अनासपुरे आहे, सयाजी शिंदेला विचारा, त्यांचा काय संबंध? 2.5 तास आम्ही होतो शिवसेना प्रमुखाबरोबर. असंच त्या मकरंदचा एक आणि सयाजीने पिक्चर काढला होता, डॅम्बेस का काहीतरी पिक्चर. त्यांची इच्छा होती मला शिवसेना प्रमुखाला भेटायचं. मी त्या आता रवीला विचारा, त्याला सांगून कसं ते टायमिंग घेतला, शिवसेना प्रमुखाकडे गेलो. 2.5 तास बसलेलो होतो आम्ही. उद्धव साहेब 3 वेळा खाली आले, 3 वेळा वर आले. मला वाटलं संजय आजच्या सारखे साहेब मला खुश दिसले नाही, तू दर आठवड्यात त्या दोघांना घेऊन येत जा. अहो साहेब होते त्या टायमाला. त्यांनी माहिती आहे, सयाजीला असं सहज विचारलं, काय रे सयाजी, दक्षिणेत काम करतो, काही शिकल्यास का नाही? तो काय साहेब, अरे पहिले त्यांच्या भाषेतल्या शिव्या शिकायच्या असतात. मी फिरपेसला होतो तर पहिले शिव्या शिकल्यात, तू शिकल्यात का नाही? आता तो सयाजी तो साहेबांबरोबर काय बोलणार, तो थोडासा लाजला. सयाजीला विचारा कधीतरी, मी खोटं बोलतो खरं, लाजला तो. मग त्यांनी एक शिवी अशी काढली जी सयाजीला माहीत नव्हती. आता मी ते तुमच्या चॅनलवर बोलू नाही शकत, कारण की साहेबाच्या भाषेत साहेबांनी बोलणं तर वेगळं. त्यांनी शिवी दिली तरी ते लोक एन्जॉय करायचे का साहेब बोललेत म्हणून. तर ते मग तो काय मेमरी म्हणे साहेबांची. 2.5 तास साहेबाशी आम्ही बसलो, गप्पा मारल्या. मकरंद होता, पॅडर रोडला जाऊन आलास का रे. ह्या सगळ्या ज्या आहेत ना या आठवणी, याच्यामुळं आम्ही त्या काळामध्ये त्यांचे भाषणं ऐकून या प्रवाहात आलो. त्या प्रवाहामध्ये कधी नगरसेवक झालो माहीत नाही, कधी नाही आमदारकी कधी मिळेल की नाही माहीत नाही, परंतु सर्वांच्या आशीर्वादामुळं आज 10 वर्ष नगरसेवक कंटिन्यू, 20 वर्ष आमदार कंटिन्यू. काहीतरी आम्ही त्या शिवसेना प्रमुखाच्या विचार तिथं रुजून काही काम केलं असेल की नाही? का लोक जगात माझ्याशिवाय लायक लोक नाहीच आहे असं काही आहे का? अनेक लोक आहेत. आणि त्या शिवसेना प्रमुखांच्या अंत्ययात्रेला मी त्या स्टेजवर होतो. माझ्याकडे जबाबदारी होती येणाऱ्या प्रत्येक माणसाला पुष्पचक्र वाहण्यासाठी. राज्यपाल असेल, शरद पवार असेल, अडवाणी असतील, सर्व खाली आनंद गीते होतात ते खुर्चीवर बसवायचे. आग्ने देताना असं इतक्या अंतरावर आम्ही होतो. ते शिवसेना प्रमुख, त्यांच्यामुळे आज इथे मी असं आहे कधीच आम्ही विसरत नाही. नाही, असं आहे की तुमचं आयुष्य सगळं बदललं. तुमची आर्थिक स्थिती सुधारली, प्रतिष्ठा मिळाली, तुम्ही राजकारणात आलात, यशस्वी झालात, मंत्री झालात, भरपूर पैसे आले, उद्योग आले. सुख समाधान आहे का या सगळ्याचं? नाही, हे तुम्हाला एक लक्षात घ्या, तुम्हाला या राजकारणामध्ये ना प्रत्येक मिनिटाला धावावं लागतं, शांत बसता येत नाही, अलर्ट राहावं लागतं. कोण कधी घात करेल, कोण कधी कोणती परिस्थिती येईल, काय करायचं उद्या. आज निवडणूक जिंकली तर पुढच्या 5 वर्षाचा आलेख आताच मांडावा लागतो. काय करायचं 5 वर्षाच्या आतमध्ये, कसं समोर जायचं. म्हणजे एकही दिवस नाही बाबा आज काय विचारच नाही करायचा, मस्त झोपायचं. नाही लागा झोप राजकारणी माणसाला. कोण खोटं बोलत असेल, नाही मी चांगला झोपतो, नाही त्याच्या डोक्यात काही ना काही किडा असतोच. आणि म्हणून हे रन करत राहावं लागतं. तुमची नेहमी तुम्हाला धावावं लागतं त्याला. आणि मला वाटतं आता तुम्हाला असं वाटतं की काय बाबा मोठा माणूस आहे, गाडी पण आहे, चांगले कपडे पण आहेत. मी अनेक वेळा सांगतो, अरे तो एक तुमचं घर जे तुम्ही बांधले त्याची पण खूप चर्चा आहे. आता हे सगळं होऊ द्या ना, हे सगळं होऊ द्या, मला त्याची चिंता नाही आहे. मी स्वतःला काय समजतो, एक काळ असा होता ज्या वेळेला माझ्या आई शेगडीवर भाकरी करायची, ती उलथवायची ना, तर तो पापुद्रा ज्याला म्हणतो, तो मी त्या चुलीजवळ बसून राहायचो शेगडीजवळ. तिने उलथून काढला की तो मी खायचो, कडक राहायचा आणि चांगला वाटायचा, आणि खायला नव्हतं. त्या काळात उपाशीच होतो. आज सर्व आहे, हे सर्व तुम्हाला जे दिसतं ना आमचं सगळं पैसा, प्रसिद्धी वगैरे वगैरे, आजही आम्हाला जेवायला वेळ नाही, आजही उपाशीच आहे. फरक काही झाला नाही. उंची वाढली, तुम्हाला ऐश्वर्य दिसतं, पण ते शिरसाट जो काल उपाशी होता आजही उपाशी, आजही तो कधी जेवतो त्यालाच माहीत नाही. म्हणून हे माझं मोठेपण म्हणून सांगत नाही, ही प्रत्येक राजकारण्याची हीच अवस्था आहे. नाही पण संजयजी, म्हणजे हे सगळं जे आहे हे सगळं आळवावरचं पाणी असल्यासारखं आहे.
तर हे जाईल याची मनामध्ये कुठं काळजी, भीती, एक त्याचं प्रेशर त्याचं असतं? नाही, प्रेशर असतं, परंतु प्रेशर घेऊ नये. हा, तुम्हाला जे काही मिळालंय ही जहागिरी नाही आहे जी काय कायमस्वरूपी राहणार आहेत, म्हणून तुम्ही त्याचं एवढं टेन्शन नका घेऊ ना. नाही, पण असं की म्हणजे सत्ता ह्यासाठी पाहिजे की जे आहे मिळवलेलं ते राखण्यासाठी. सत्ता गेली तर ह्याचे काय परिणाम होतील ह्याचा एक विचार कुठेतरी मनामध्ये. काय हे पैसा, प्रसिद्धी हा भाग सोडून द्या. काही लोकांना असं वाटतं की मी एकदा एका सत्तेच्या खुर्चीवर बसलो ना, तर असलेली गर्दी, असलेला तो माहोल, असलेल्या लोकांचा असलेला टच हा इतका प्रचंड प्रमाणात वाढतो ना, की त्याला वाटतं की मी पुन्हा नेहमी या खुर्चीवर बसलेलं पाहिजे. मी असे मी मुख्यमंत्री पाहिले तो या सभागृहात मागच्या वेळेला. मुख्यमंत्री असताना त्याच्या मागं असे धावणारे लोक पाहिलेत, आमदार. आणि जेव्हा मुख्यमंत्री पद गेले तर त्या सभागृहामध्ये असा मुख्यमंत्री बसलेला, समोर टेबल असतो त्याच्यावर आमदार बसलेला होता. म्हणजे जो त्याच्या मागं धावत होता तो त्याच्या तोंडावर त्याच्या समोर बसलेला आणि त्याच्याशी गप्पा मारत होता. सत्तेची खुर्चीची ताकद काय असते ना ते त्यावेळेला कळते. लॉबीमध्ये जाताना पाहतो आम्ही अनेक मोठमोठे जे काही मंत्री होते, मंत्रीपद गेलं तर आम्ही चहा पीत बसलो, कोणी विचारत नाही, तर चाललंय ना, जाऊ द्या. हे हा जो फील होतो ना त्याला, जेव्हा त्याला लागतं अरे काल हेच माझ्या मागं फिरत होते, अरे हा जो बसला ना टेबलवर माझ्यासमोर हा माझ्या पाया पडत होता, हा फार त्रासदायक प्रकार असतो आणि हा अनेकाच्या आयुष्यात येतो. म्हणून त्या खुर्चीला एवढं जास्त महत्त्व देऊ नका. आहे ठीक आहे, नाही आहे ठीक आहे, नसता मग त्या काय डिप्रेशन ज्याला म्हणतात त्याच्यात जर तुम्ही गेले तर तुमच्या आयुष्याचं काही खरं. तुम्ही स्वतःला ती अवस्था आपली होऊ नये म्हणून काय तुमचं काय मी थोडा बिंदास जगतो, ते दिसतं जे बिंदास. अहो हे जगा ना, कशासाठी धावत होतास, का धावत होतास तू, काय तुला मिळवायचं होतं. काही लोक तर इतके विचित्र असतात ना, ते सांगतात हे बघा असं नाही, असं केलं पाहिजे, ते असं नाही केलं पाहिजे. मरतो त्या टायमाला त्याच्याजवळ कोणी नसतं. अरे तुला जे देवाने दिलं किंवा नशिबाने मिळालं ते व्यवस्थित तू हे कर ना. नाही कपडे उगाच फाटका घालल, नाही लोकांनी आपल्याला गरीब समजलं पाहिजे. मग पैसे काय तुला जाळायचेत का? कपड्याचं काही जास्त नाही ना, व्यवस्थित राहा ना. मग तुमचे आमदार टॉवेलवर का फिरतात? संजय गायकवाड, भरत गोगावले ते बनियन आणि टॉवेलवर का दिसतात? त्यांच्यासाठी होतं हे जे होतात त्याचं ते त्यांच्यासाठी होतं. मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही काही असा ओरिजिनॅलिटी जे ना ते विसरू नका. तुम्ही ओरिजिनल काय होतात. मी दरवेळेला माझ्या आठवणीमध्ये काय सांगत असतो, रिक्षा चालवत होतो किंवा माझे वडील असे होते, ते होते, हे होते. या का सांगतो की मी त्या आठवणीपासून कधी दूर गेलेलो नाही. माणूस मोठा झाला ना तर असा समजतो की तो चमचा घेऊन पैदा झाला होता, सोन्याचा चमचा घेऊन. असं नसतं. प्रत्येक माणसाच्या मागे एक स्टोरी असते, काही ना काही. तुमच्या मागे एक स्टोरी असेल, तुम्ही कुठं होतात, कसे आलात, या स्टेजला कसे पोहोचलात, ही स्टोरी असते, ती विसरू नका. मागचा इतिहास विसरला तर तुम्ही कधी आयुष्यामध्ये सक्सेस होणार नाही. म्हणून ह्या आठवणी राहाव्यात माणसाच्या. तुमची ओळख काय असावी असं वाटतं तुम्हाला? आता भरपूर झालं, लोक मला संजय शिरसाट म्हणून ओळखतात. फक्त चांगल्या अँगलनी ओळखावं, नसता पुन्हा बरमडेवर टी शर्टवाला संजय दिसू नये. आणि आपली चांगली ओळख राहावी यासाठी तुम्ही काय करताय? चांगलं काम करायचा प्रयत्न करतो. मी एक तुम्हाला निश्चित जी तुमच्या या कट्ट्यावर सांगतो, थोडा कालावधी जाऊ द्या. संजय शिरसाट हा कामाने ओळखला जाईल, काम बोलेगा. जर पण हे असं आहे की ते संजय राऊतांचं भाकीत खोटं ठरलं तर? अहो तर बघा संजय राऊत जर असं भाकीत करत असलं तर आजच मला राजीनामा द्यावा लागला असेल. हे असे भरपूर येतात जातात. याचं काय टेन्शन घेता तुम्ही? हे यांचा स्वतःचा पक्ष वाचू नाही शकले आणि दुसऱ्याचं भविष्य सांगतात. आता यांना फक्त आता पोपट घेऊन बसायची आता बाकी राहिलेले आहेत. पिंजरा घ्या, त्यात पोपट टाका आणि कुठंतरी मंत्रालयासमोर बसा आणि चलो भविष्य बताते. तर शेवटचा प्रश्न म्हणजे तुम्ही म्हणताय की तुमची ओळख जी व्हावी ती चांगला काम करणारा मंत्री म्हणून, न कमी बोलणारा किंवा न बोलता काम करणारा.
मला आता न बोलता काम करायचे आता कल माझा जास्त आहे. आणि सुदैवानं देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे तर आहेच आहेत, यांचा सपोर्ट मला मिळतो आहे. देवेंद्रजीचा खास करून सपोर्ट ते देत आहेत, एकनाथ शिंदे साहेब देतात, अजितदादा देत आहेत. आणि त्याच्यामुळं मला होप्स ह्या आहेत की मी चांगलं करून दाखवेल. म्हणून आता कमी बोलणे, जसं शिंदे साहेब म्हणतात ना, मी टीकेचं उत्तर टीकेने देणार नाही, मी कामाने उत्तर देईल. मला वाटतं आता गुरुचा सल्ला तर आपण ऐकला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. थोडक्यात पुढच्या काळामध्ये तुमच्याबद्दलच्या ज्या दर महिन्याला एक काहीतरी कॉन्ट्रोवर्सी होती ती आता यापुढं नाही, कॉन्ट्रोवर्सी करणारे करतात येईल, मी त्याची चिंता करणार नाही. आता हे कसं होतं का, प्रत्येक प्रश्नाला आपण उत्तर देत गेलो ना, त्याच्यातून प्रश्न निर्माण होतात. म्हणून हे बहुत कम दिनों के है, तर त्यांना बोलू द्या, आपण कामातून त्यांना उत्तर देऊ. या सगळ्या गप्पा ऐकत असताना बालभारतीमध्ये अनंत फंदींचा एक फटका होता आणि त्यात ते असं सांगतात की बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको. राज्यातली जनता याच मार्गाने सध्या पुढे जाते. पण त्यात असंही लिहिलंय, मी एकटा शहाणा धनाढ्यही, गर्वभाव हा मिरवू नको, एकाहून एक चढी जगामधी, थोरपणा तू मिरवू नको. करेक्ट. राज्यातल्या सगळ्या राजकारण्यांनी हा फटका जो आहे त्याची उजळणी केली पाहिजे, तो अंगीकारला पाहिजे. तर महाराष्ट्राच्या प्रगतीची आणि महाराष्ट्रातल्या जनतेची वाट जी सध्या बिकट आहे की काय असं वाटतंय ती सुकर होईल. आणि पुन्हा एकदा कोणी राज्यातलं सरकार हे चारित्र्यहीन आणि युजलेस आहे असं म्हणण्याची हिंमत करणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करते. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. नमस्कार. आणि यासोबतच क्विक आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माझा.